हे नारळ आहे ना, मी एवढं आशोनी फोडायला गेले ना, पण पुढं माया बरोबर आहे ना हे असं झालं. एवढी नाराज झाले ना मी, आता काय सांगावं तुम्हाला. तर चला नमस्कार. सकाळचे वाजले होते आता 10 आणि मस्तपैकी आंघोळ वगैरे केली आणि तोंडाला थोडंफार क्रीम वगैरे चोपडून घेतली, कारण की ना मी कधी काही लावतच नसते. पण एक क्रीम घेतली, म्हटलं आता निदान महिनाभर तरी ती संपुस्तवर तरी पुरी करावं म्हणून. आणि आता पटकन लावून वगैरे घेतली. आता मस्तपैकी ना मला कॉफी बनवायचा होता. चहा आता मी सोडून दिलेला आहे, टोटली नाही म्हणता येणार, पण थोडाफार म्हणजे पेतच नाही आता सध्याला तरी, जोपर्यंत कंट्रोल होते तोपर्यंत, कारण की सध्याला डाएट वर आहे म्हणून. पण एकदमच चहाची म्हणजे डायरेक्ट तलपच जात नाही ना, म्हणून मी काय करते, थोडासा चहाला लय डबल टिबल साखर लागते, म्हणून त्याच्या म्हणजे एकदम चतकूर चहाला जेवढी वापरतो त्याच्या चतकूरच मी साखर टाकून कॉफी बनवत असते. तुम्हाला असं होतं का घरामध्ये कोणीच नसतं आणि कॉफी चहा म्हणा कुठलंही काम करायला म्हणजे एकट्याला म्हणजे एकदम शांत वातावरणात आहे ना मजाच काहीतरी वेगळी असते. तर मस्तपैकी कॉफीचा एन्जॉय केला आणि आता नंतर आहे ना दळण दळायचं होतं, तर दळण टाकलं गिरणीमध्ये. डाएट वर आहे ना म्हणून आता चपात्या सुद्धा म्हणजे बऱ्यापैकी कमी केल्यात आणि ज्वारीची भाकर करून खाते, त्याच्यामुळे थोडासा तांदूळ टाकलाय म्हणजे चिकट भाकर होते मस्त. आणि दळून घेतलं एकदम बारीक. आता रेसिपी शूट करत होते मी आपल्या दुसऱ्या चॅनलवरच्या योगितास किचन मॅजिक वरच्या, त्यासाठी ना मी भाजी करत होते बरं का. तर त्याला आहे ना कांदे वगैरे फोडून घेतले आणि भाजायला ठेवले. नंतर आता नारळ बघायला गेले मी, खोबरं संपलं होतं माझं सुक्क, म्हणून नारळ असं फोडलं मी. आता हे नारळ आणलं तेव्हापासून म्हणायचे इडली बनवली का तेव्हा मी हे नारळ फोडून त्याची चटणी बनवून, आणि डोसा बनवलं का तवायची चटणी बनवून, ते ठेवलं 2-3 महिने झालं. नंतर आता खोबरं संपलं भाजीला म्हणून मी हे काढायला गेले होते, फोडलं आणि पूर्ण त्याची राखरांगोळी झाली बघा. म्हणजे एवढे नाराज झाले मी. मग फ्रीज मध्ये थोडेसे तुकडे टाकले, शोधले, ते मला मिळालं. त्याची भाजी केली मी मस्तपैकी आणि ज्वारीची भाकर सुद्धा केली बरं का. कसली भारी झाली होती ना, म्हणजे मी भाजी अशी आमटी केलेली बघा, वाटाण्याची आमटी. त्याच्या आपल्या चॅनलवर लवकरच रेसिपी येईल, तेव्हा तुम्ही बघा फुल व्हिडिओ याचा. एकदम मस्तपैकी झालेली आहे. भाकर झाली, गरमागरम अशी चुरून घेतली आणि मग मस्तपैकी ना गरमागरम ताव मारला. तर आजच्या पुरतं एवढंच होतं. भेटूया उद्या.